त्याच्याबद्दलचे डिटेल्स तुम्ही आधीच बोललात. तुम्ही मागे तुमचं भाषण बघितलं होतं. डिटेल्स नाही तुमचा बोललो. व्हिडिओ नसताना तुमच्याकडे डिटेल्स कसे मला आले? नाही, आमचं पण हे बघा, त्या परिसरामध्ये काही लोक जे आहेत हं, तिथनं गेल्याच्या नंतर माहिती मिळाली. हं, माहिती मिळालं काय काय झालं. याला तर 10-15 गावात फिरवण्यात आलंय ना. हं, संतोष देशमुखांना उचलल्याच्या नंतर हं, एक 10-15 गावं आहेत, त्या प्रत्येक गावामध्ये असं फिरवण्यात आलंय. 4 तास मारायचं म्हणल्यावर त्यांना बराच वेळ मिळालेला होता ना. त्याचे व्हिडिओ काढलेले आहेत. कत्तीने मारहाण केलेली आहे, फायटरने मारहाण केलेली आहे. त्याच्यानंतर 41 इंचाचा एक मोठा रॉड आहे, हं, हॉकी स्टिक सारखे काही लाकडं आहे. हं, असे वेगवेगळ्या हत्यारांनी त्याला मारलं आणि त्याचे व्हिडिओ दुसऱ्याला दाखवण्यात आले. हं, मग ते विष्णू चाट्यांना दाखवण्यात आलेत का आकाला दाखवण्यात आलेत? हं. आता एवढाच प्रश्न आहे. आकांचा विषय निघालाय. तुम्ही आता आज फडणवीसांना भेटणार होतात, मुख्यमंत्र्यांना. हाच तुमचा अजेंडा आहे आकाबद्दलचा, की दुसरा तुमचा त्यांच्या भेटीशी अजून काही वेगळा तुमची मागणी आता असणार आहे पुढची? तुम्ही नाही. निकमांचं एक म्हणालात, पण आता तुम्ही आज पहिल्यांदा आका, तुम्ही फक्त आकाचा आका एवढाच शब्द तुम्ही वापरत होतात. आज तुम्ही थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेतलंय. नाही, धनंजय मुंडे साहेब यांचं नाव मी कशासाठी घेतलंय की 14 जूनला जी मीटिंग झाली, हं, हे सुनील बिक्कड, हं, त्याच्यानंतर तिथला एक शुक्ला नावाचा अधिकारी, हं, त्याच्यानंतर ते आणखी एक नाव घेतलं मी, काळकुटे हं, अँड वाल्मिक कराड यांची एक बैठक परळीला झाली, हं, धनंजय मुंडे साहेब यांच्या निवासस्थानी. हं, तिथं बैठक झाली. नंतर जोशीकडे इकडनं प्रयत्न होत होता. कंपनीचे दिल्लीचे वगैरे काही डायरेक्ट अधिकारी असतात किंवा कंपनीचे वरिष्ठ म्हणले असतील की ज्या कंपनीकडनं खंडणी मागितल्याचा आरोप आहे त्या कंपनीचा. हा, त्या कंपनीच्या वरिष्ठांनी जोशीच्या मार्फत प्रयत्न केला हं, की धनंजय मुंडे साहेब, तुमचे लोक खाली आम्हाला त्रास देत आहेत, हं, असं करतायत, तर मग काही होतंय का, अशा पद्धतीचा प्रयत्न हा कंपनीने केला. मग हा प्रयत्न त्यांच्या कानापर्यंत गेला, हं, आकांच्या, वाल्मिक कराडांच्या. मग त्यांनी काय सांगितलं की आपण 19 तारखेला तिथं बसू, 19 जूनला साधारणतः. हं. तिथे ते जून ऑक्टोबर असं हे डेट आहे ती, 14 आणि 19. तर तिथं बोलवलं यांच्या कंपनीच्या. हं. तारीख मागं पुढं होईल, ठीक आहे. एखाद दुसरा ठीक आहे, दिवस, तर काही विशेष नाहीये. हं, परंतु सातपुडा बंगल्यावरती हं, अल्ताफ तांबोळी, शुक्ला, वाल्मिक कराड, सुनील, ते आता नाव घेतलेला तो पोरगा, हं, आणि यांची धनंजय मुंडेंच्या समोर बैठक झाली. हं. आणि बैठक होऊन त्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित स्वतः होते. उपस्थित होते. बरं. धनुभाऊ त्या बैठकीला उपस्थित होते. बरं. ही तुमची आणि माहिती आहे की? ही माझी पक्की माहिती आहे. बरं. ही माहिती मी आज बोलतोय. हं. कदाचित आता एसआयटी तपास करणार आहे, एसआयटी तपास करत जाईल तिथपर्यंत. मी का विचारतो माहितीये, कारण तुम्ही हा फार गंभीर आरोप करताय हो, की ज्या खंडणीसाठी किंवा ज्या कंपनीच्या खंडणीसाठी हा खून झालाय, हो, त्याच्या खंडणीसाठीची बैठक किंवा त्याच्यासाठी पैसे उगायची बैठक ही मंत्री धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावरती होते, शासकीय निवासस्थानी. शासकीय निवासस्थानी झाली बैठक. हा. हा फार गंभीर आरोप आहे. तुम्हाला, गंभीर आरोप तुम्ही आहे. आमदार आहात, तुम्ही गोपनीयतेची वगैरे शपथ घेतली, तुम्हाला माहिती आहे की मी कुठल्या आकाशाने 5व्या काम करा. टर्मचा आमदार आहे. जी. 18 महिने मी राज्यमंत्री राहिलेलो आहे. आणि धनंजय मुंडे साहेबाचा आणि माझा जर विचार केला तर मला वाटतं 20-21 वर्ष त्यांच्या अगोदर मी आमदार आहे. हं, मी 99चा आमदार आहे. हं, ते 2019चे आमदार आहे. हं. ते MLC वगैरे